नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सर्वप्रथम तुम्हाला आजच्या मार्गशीर्षच्या म्हणजे मार्गशीर्षचा पहिला गुरुवारचा हा व्हिडिओ आहे. तर पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळं हे जे काही धुतलं होतं, सगळं स्वच्छ केलं होतं, तर ते सगळं मी बदलते. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला मार्गशीर्ष महिना हा दिवाळीपेक्षा कमी वाटत नाही, तर खरंच तसंच वाटतं मला. म्हणून सगळं छान असं स्वच्छ करून लावलं ना, तर अगदी घरात असं मस्त प्रसन्नतेचं वातावरण वाटतं. आणि हे जे तोरण तुम्हाला दिसतं ना लोकरीचं, हे एका ताईंनी बनवून दिलंय. मौसमी जाधव मला त्या ताईंचं नाव वाटतं. तर त्या ताईंनी ना दहिवडकर दादांकडे हे पाठवलं होतं आणि कधी हे दिवाळीतच पाठवलं होतं. पण दिवाळीच्या गडबडीमध्ये ते मी कपाटामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मला लक्षातच राहिलं नाही. तर ताईंनी मला आता रिसेंटली मेसेज केला होता की ताई, मी तुला गिफ्ट पाठवलं होतं, मिळालं का? तर तेव्हा मला लक्षात आलं की अरे, एक असं काहीतरी गिफ्ट आलं होतं जे मी म्हणजे ठेवलं, नंतर बघेन म्हणून, आणि नंतर लक्षातच नाही राहिलं. तर ताई, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर असं तू तोरण बनवलंयस आणि खूप आवडलं मला. खूप छान आहे. तर सकाळी सकाळी हे कुरिअर आलं. तर म्हटलं काय आहे, कारण मी तर काही असं मागवलं नव्हतं. तर त्यामुळे थोडंसं माझी पण क्युरिओसिटी वाढली की नक्की काय आलं आहे कुरिअरमध्ये. नाव बघितलं तेव्हा मला थोडंसं समजलं, पण नक्की काय पाठवलं असेल हे कळलं नव्हतं. तर आज ना खरंच म्हणजे जो योग यायचा असतो ना, तो अशा प्रकारेच येतो. तर आज मी जी देवीचं जे स्वरूप करणार होते ना, ते पद्मलक्ष्मी या देवीचं स्वरूप करणार आहे. आणि सकाळी सकाळी देवीची पाऊलं आलेली आहेत आपल्याकडे. म्हणजे खरंच काय म्हणू या योगाला, नक्की हा योगायोग आहे का काय आहे हेच मला समजत नाही. तर सकाळी सकाळीच देवीचे पाऊलं आलेले होते. तर म्हणून म्हणून म्हटलं की पद्मलक्ष्मीचं स्वरूप करायचंय आणि पद्म स्वरूपात देवीने घरात म्हणजे सुरुवात केलेली आहे. तर बघा, ताईंनी ही थोडी मोठी पावलं मागच्या वेळेला ज्यांनी मला पाठवलं होतं ना, रिया ताईंनी, त्यांनीच ही पावलं पुन्हा पाठवलेत आणि ही थोडी वेगळी आहेत आणि थोडीशी मोठी साईज आहे ही. तर खूप सुंदर आहेत ही पावलं. आणि ज्यांना पण हवी असतील ना अशी पावलं, तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. रिया पवार नाव आहे ताईंचं. तर ताईंना कॉल करून तुम्हाला हवी असतील तर तुम्ही पावलं नक्की मागू शकता. तर आज आपल्या स्वामी महाराजांचा सुद्धा गुरुवार आहे. तर काय माहिती, हा गुरुवार म्हणजे वेगळाच वार आहे माझ्यासाठी आणि कुठल्याही सणापेक्षा कमी नसतो माझा गुरुवार म्हणून. तर सकाळी पहिले स्वामींची आरती होते गुरुवारची, त्यानंतर संध्याकाळची सुद्धा आरती होते. काल मी आरती लाईव्ह मध्ये घेतली नाही, त्यामुळे सगळ्यांना खूप खूप सॉरी. कारण काल खरंच वेळ नव्हता. काल पूर्ण दिवस माझा असाच वाचन हे ते पूजा ह्याच्यामध्ये संपूर्ण गेला, त्यामुळे काल लाईव्ह आरती घेतली नव्हती. तर सकाळची आरती झाली, त्यानंतर मी करणार आहे आता लेपन. हळदीच्या लेपनाशिवाय ना म्हणजे अशा शुभ कार्याला किंवा छान दिवसाला सुरुवात झाली असं मला वाटतच नाही. तर हे ना मी बाप्पा मोरया जे शॉप आहे त्या दादांनी मला हे पाठवलं होतं. गुलाब आणि कापूरचं हे अत्तर सारखं आहे स्प्रे. पण तुम्हाला खरंच सांगते, याचा सुगंध इतका सुंदर आहे ना, तर मी हे थोडंसं म्हणून लेपनामध्ये मिक्स करते
आणि उंबरठ्यावर पण खूप छान सुगंध दरवळत होता. तसंच तुम्ही मंदिरामध्ये वगैरे मंदिराच्या आसपास असं तुम्ही मारू शकता. खूप छान सुगंध येतो याचा. तर लेपन पहिले करायला घेतलं. तर आता म्हणजे लेपन हा असा म्हणजे अशी गोष्ट झाली आहे ना माझ्यासाठी, की लेपन केल्याशिवाय मला काहीच सुचत नाही. म्हणजे पूजेची कुठल्याही सुरुवात ही माझी लेपनापासूनच होते. आणि आता असं वेगळं असं मी काहीतरी वेगळं करते असं मला वाटत नाही. अगदी माझं जे रोजचं म्हणजे पूजेचं जे रुटीन आहे ना, तसंच माझं लेपनाचं सुद्धा रुटीन झालंय. आणि खरंच या हळदीच्या लेपनाने ना खूप 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 चांगले प्रभाव पडतात. तुम्ही बरेच जण सगळे करताय, तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये ह्याचे चांगले प्रभाव नक्कीच बघायला मिळत असतील. तर जे आपण करतोय ना ते करत राहायचं. खूप काही विचार करायचा नाही, की ह्यातून मला काय मिळणार आहे, काय नाही याचा विचार न करता निस्वार्थ वृत्तीने ही पण एक प्रकारची सेवाच आहे. हळदीचं लेपन ही सुद्धा एक देवाची सेवाच आहे, असा विचार करून आपण ते करत राहायचं. तर आता आज पहिला गुरुवार आहे, तर म्हणून जसं आपण पौर्णिमेला किंवा काही छान सण असतील आणखीन, तर तेव्हा कसं दरवाजावरती असं कुंकवाचं स्वस्तिक काढतो. तर तसंच मी स्वस्तिक काढते. आणि कुंकू आणि हळद या दोन्ही गोष्टींशी देवींचं इतकं तारतम्य आहे ना, म्हणजे देवींना इतकं प्रिय आहेत ना या दोन्ही गोष्टी. तर म्हणून जास्तीत जास्त आपण पूजेमध्ये बघा हळदी आणि कुंकवाचा समावेश करतो. तर आता बाकीच्या गोष्टी हळूहळू करून ठेवल्या, लेपन सुकतंय, तर तोपर्यंत बाकीची पूजेची जी तयारी आहे ती मी करून घेते. पूजेची भांडी जी आहेत ना, ती लख्ख अशी मी त्या ॲक्लिन पावडरने स्वच्छ करते. आणि मला नेहमीच म्हणजे ही पावडर मला खूप आवडते. कारण भांडी अगदी नवीनसारखे दिसतात, छान चकाकतात. आणि पूजेमध्ये विशेषतः जेव्हा अशा प्रकारे जेव्हा ही भांडी चमकतात ना, पितळेची, तांब्यांची, तेव्हाच ती पूजा आणखीन भव्य, दिव्य, आणखीन प्रसन्न अशी वाटते. तर पहिले जो नारळ घेतला आहे, श्रीफळ जे घेतलं आहे, तर ते ते भिजवून ठेवलं होतं पाण्यामध्ये. आणि ते आता पूजेसाठी वापरणार आहे. त्यानंतर जी पानं, कारण काय होतं ना, मग सारखं-सारखं आपल्याला एक-एक गोष्ट आठवत राहते आणि सारखं पूजेसाठी उठावं लागतं. तर म्हणून सगळी तयारी करून ठेवली, की मग पूजेला व्यवस्थित सुरुवात करता येते. तर कालचा जो व्हिडिओ आला होता, जे मी प्रभावळ ही जी बनवली होती, त्याला तुम्ही अगदी भरभरून असे कमेंट्स केलेत. सॉरी, मी कमेंट्सला तुमच्या रिप्लाय नाही करू शकली काल. पण मला इतकं छान वाटलं ना, इतकं प्रोत्साहन मिळतं ना तुमच्या कमेंट्समधून, की काय सांगू मी तुम्हाला. तर खूप मस्त वाटलं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही गोष्ट. खरंच बघा किती सुंदर दिसते. आता जेव्हा देवी आईची पूजा होईल ना, म्हणजे पूजा बसेल आता संपूर्ण, तेव्हा तुम्ही बघा की ही छोटीशी गोष्ट काय गंमत करते किंवा काय चेंज करते, काय चमत्कार करते हे तुम्हाला बघायला मिळेल. तर चला, आता मी पूजेला सुरुवात केली आहे. पहिले स्वस्तिक काढून घेतलं. देवीला जिथे मांडणार आहे ना कलश, तो पाट मी वेगळा मांडणार आहे. आणि बाकीची जी पूजा आहे तो पाट मी त्याच्या समोरच खाली मांडणार आहे. कारण मग देवीच्या इथे ना मग संपूर्ण अशी गर्दी होत नाही, व्यवस्थित असं वरती छान वेगळं मांडता येतं. तर साईडला पहिले म्हणजे रांगोळी काढून घेते. कारण मी इथे नंतर एकदा पुढचा पाट मांडला ना की इथली रांगोळी मांडता येणार नाही. म्हणून स्टेप बाय स्टेप पूजा तुम्हाला पहिले तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे, की तुम्हाला पूजा कशा प्रकारे मांडायची आहे. व त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. समजा इथे पुढचा पाठ मी आधीच मांडून घेतला आणि त्यानंतर रांगोळी काढायला गेली, तर मग ते शक्य होत नाही. तर म्हणून जसं जसं आपल्याला एक एक स्टेप पुढे पुढे येत आपल्याला पूजा मांडायची असते. तर आता पहिले मी म्हणजे दीप प्रज्वलन करून घेते आणि त्यानंतर आपला जो देवी आईचा जो कलश आहे, जे तुम्हाला बघायचंय की मी देवीला कसं सजवलंय किंवा कशी सजली आहे आपली देवी आई, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघा ना की या समया मी ठेवल्या, त्यानंतर त्या पूजेचा जो रंग आहे किंवा पूजेचे जो रूप आहे ना, ते अगदी पालटून गेलं आहे. खूप 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 छान अशी ही आपली पूजा दिसायला लागली. तर आता सुरुवात जी आहे ती अक्षदांपासून करते मी. म्हणजे तांदूळ, देवीच्या इथे खाली आसनाला तांदूळ ठेवायचे. तर या तांदळामध्ये मी काही हळद, कुंकू वगैरे मिक्स करत नाहीये. कारण मी काय करणार आहे, हेच तांदूळ आहे ना नंतर जेवणामध्ये वापरणार आहे.
कारण जे थोडे थोडे आपण पानांवरती जे ठेवतो ना, ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो. पण हे बरेच तांदूळ असतात आणि हे साठवणीच्या तांदळामध्ये पण मी टाकत नाही शक्यतो. तर म्हणून हे लगेचच वापरून घेते. तर ह्यावर थोडंसं अगदी असं हळदी कुंकू घालायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती मी आता कलश मांडणार आहे. पण कलश मी याच्यावरती डायरेक्ट मांडणार नाही आहे. कारण जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुम्हाला कलशाला थोडीशी हाईट द्यायची असेल आपल्या वस्त्रानुसार, तर तुम्ही त्याच्यावरती आणखीन एक छोटा चौरंग ठेवा आणि मग त्याच्यावरती कलश ठेवा. आणि काय होतं ना, कधी-कधी आपला मुखवटा जड असतो, आपला नारळ जड असतो आणि त्याच्यामुळे जर कलशाच्या अगदीच खाली तुम्ही तांदूळ ठेवलेत ना, तर बघा तो कलश म्हणजे असा स्थिर राहत नाही. तो असा थोडासा डळमळतो कधी-कधी. तर म्हणून तशी भीती नकोय मला. तर म्हणून मी ते तांदूळ त्या चौरंगाच्या खाली ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरतीच मी बरोबर कलश मांडते. तर आता कलशामध्ये आपण सुरुवात करायची ती म्हणजे हळद कुंकू घालायचंय, त्यानंतर सुपारी, पैसा आणि त्यानंतर फूल एक घालायचं त्याच्यामध्ये. तसंच कलशाच्या पाची बाजूंना आपल्याला हळदी कुंकवाची बोटं ओढून घ्यायची आहेत. तर या पूजेची जी पण सगळी जी तयारी आहे किंवा पूजेची जी पण माहिती आहे, की काय काय या पूजेला लागतं, तर ते सगळं आपल्याला त्या पोथीमध्ये दिलेलं आहे. तर ती पोथी वाचून जरी तुम्ही पूजा केलीत ना, तरी तुम्हाला संपूर्ण पूजेचा संपूर्ण विधी माहिती पडतो. हे महालक्ष्मी आईचे जे उपवास किंवा हे जे व्रत मी सुरू केलं होतं ना, ते मी अगदी तिसरीला असल्यापासून, तिसरी चौथीला असल्यापासून म्हणजे आईने मला करायला सांगितलं होतं. तर इथे आपल्याकडे काही पाहुणे आलेले आहेत. पूजा करता करता माझं इथे लक्ष गेलं, तर हे साहेब कधीपासून इथे म्हणजे उभे आहेत आणि बघा ते कसे वाकून बघतायत. तर म्हणजे अगदी जसं एखादा माणूस कसा चौकशी करायला येतो आणि बघत असतो. आणि तुम्हाला एक सांगू, की ह्या काचा अशा आहेत ना, की दिवसा या काचांच्या म्हणजे बाहेरून आतलं काही दिसत नाही. पण आता मला माहित नाही, की खरंच त्यांना काय दिसतंय आणि काय नाही. कदाचित ह्या ज्या लाईट्स आहेत, त्या लाईट्समुळे त्यांना काही दिसत असेल. तर पहिले एकच साहेब होत्या, आता दोघं जण आलेत. तर ह्या ना साळुंक्या आहेत. तर खूप वेळापासून हे इथे बसले होते. म्हणजे जवळपास मी जी पूजा पूर्ण मांडते ना, तर संपूर्ण पूजा मांडेपर्यंत हे दोघं इथेच बसून बघतायत बघा. जातायत, परत येतायत, जातायत, परत येतायत आणि अगदी असं जसं आपण चौकशी कशी करतो, की हां, काय मांडते, कशी मांडते, असं सगळं ते करत होते. ह्यांनाच बघण्यामध्ये माझा अर्धा वेळ गेला खरं सांगू. पण मला खूप कुतूहल वाटत होतं यांचं. तर चला आपण आपल्या पूजेला सुरुवात करू. तर आता मी कलशावरती पानं मांडलेली आहेत. जी पण 5 प्रकारची पानं असतात, ती पानं मांडा किंवा नाहीच मिळाली, तर तुम्ही अगदी जी आपली नागवेलीची म्हणा किंवा खायची पानं असतात, ती तुम्ही याच्यावर ठेवू शकता. त्यानंतर नारळ अशा बेतानं घ्या, की तुम्हाला मुखवटा कसा लावायचा आहे, तर त्याच्या हिशोबाने मी हा थोडा मोठा पण थोडासा मीडियम साईजमध्येच असा नारळ आणलाय. आणि हे सुंदर असं हे वस्त्र जे मला बाप्पा मोरया इथून मी मागवलं होतं, जे स्टोअर आहे आपलं दादरचं, ज्याचा मी पूर्णपणे व्हिडिओ केलेला आहे. वेगवेगळे वस्त्र. तर आजचा जो रंग घेतलेला आहे ना, तो म्हणजे असा चुटूक असा लाल रंग घेतलाय आणि मागे म्हणूनच मी तो पिवळा रंग ठेवलाय, की ज्याच्यामध्ये पिवळ्या रंगामध्ये तो लाल रंग अगदी असा उठून दिसतोय. तर बघा किती सुंदर वाटते देवी आईची साडी, खूप छान वाटते. आणि त्यानंतर आज मी लावणार आहे तो म्हणजे हा पद्मलक्ष्मीचा मुखवटा लावणार आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे होते. एक मोतीवाला होता आणि हा एक स्टोनवाला आहे. तर आज मी हा लावणार आहे कारण यामध्ये लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. तर म्हणून बघा किती सुंदर दिसतंय रूप म्हणजे काय जसं-जसं एक-एक गोष्ट त्याच्यामध्ये वाढत चालली आहे ना, तसं त्या पूजेचा जो रंग आहे ना, तो अगदी असा बदलत चाललेला आहे. तर सुरुवातीला हे छोटं जे माझ्याकडे चंद्रकोरचं हे जे मंगळसूत्र आहे, ते मी देवीला घालणार आहे आणि देवींची मी खरं सांगते तुम्हाला देवींची खरी सेवा ही म्हणजे शृंगारातच येते. जेवढा तुम्ही देवींना शृंगार कारण देवींना काय आवडतं? एक तर तुमची भक्ती आणि दुसरा म्हणजे शृंगार. तर म्हणून खूप सुंदर असा देवींना शृंगार करा, खूप सुंदर असा देवींना सजवा. बघा तुम्हाला जितकं चांगलं वाटेल ना, त्याच्या 10 पटीने त्या देवी आईला आनंद होत असेल. तर हे जे मी सगळे दागिने देवीचे आहेत ना, तर हे सगळे जसं-जसं मी एक-एक वर्षी कोल्हापूरला जाते ना, तर तसं एक-एक दागिना मी देवीचा घेऊन ठेवते. आणि ह्यातले हे दागिने मी वापरत नाही देवीचे. पण असं काही नाहीये, तुम्ही तुमचे दागिने सुद्धा देवीला वापरू शकता आणि देवीला वापरलेले दागिने सुद्धा तुम्ही घालू शकता. तर मी हे वेगळेच ठेवते.
कारण मला असे एवढे मोठे मोठे किंवा असे दागिने मी घालत नाही, तर म्हणून मी हे दागिने वेगळेच ठेवते देवीचे. आणि हा जो आत्ता मी कोल्हापूरला गेली होती तेव्हा बघा हा लक्ष्मी हार घेतला होता, तो एक हार घातलाय. आणि आता मी विचार करते की बस एवढंच का, तर नाही, अजून काही मन मानत नाही. तर म्हणून अजून एक हार माझ्याकडे आहे, जो म्हणजे आता खरंच हे हार ना 5-5, 6-6 वर्ष झाले मी वापरते देवींसाठी, पण अजिबात त्यांची पॉलिश वगैरे गेलेली नाहीये. पण तुम्ही व्यवस्थित ठेवले ना तर ते जसेच्या तसे राहतात. त्याला पाण्याचा हात लावू द्यायचा नाही किंवा त्याच्यावर स्प्रे वगैरे अत्तर त्याच्यावर लावायचं नाही. तर हे बघा, हे दोघं साहेब अजून इथेच बसलेत बघा. किती वेळ झालाय, मी कधीची पूजा मांडते, पण तरीही ते दोघं अजून तिथून बघतातच आहेत. तर खरंच ना, म्हणजे देव कुठल्या स्वरूपात आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे ना, हे मला नेहमी असं देवी आई आणि स्वामींच्या बाबतीत मी सांगते की नेहमी मला असे काही ना काही अनुभव देतच राहतात. तर आता देवी आईची बाकीची तयारी झाली आहे, पण हा एक जो प्रॉब्लेम मला वाटला ना या वस्त्रांमध्ये, तो हा आहे. मी दादांसोबत नक्की बोलणार आहे या बाबतीत. कारण मला स्वतःलाच हे म्हणजे बरोबर नाही वाटलं की जो पदराचा जो भाग दिलेला आहे ना, तर तो बरोबर ऍडजस्ट होत नाही म्हणजे मांडणी करताना. कारण एक तर त्याला मागच्या साईडने कॅनव्हास लावलाय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो रंग आहे, जो साडीचा रंग आहे आणि जो पदराचा रंग आहे, तो खूप वेगवेगळा वाटतो. तर बघा, आता हा रंग बघा तुम्हाला कसा दिसतोय. तर हे माझ्याकडे ऑलरेडी लाल आणि हिरव्या रंगाचं दुसरं वस्त्र आहे, त्याचा पदर मी इथे लावते. आणि याच्यामुळे बघा किती उठून दिसतंय ते वस्त्र. म्हणजे पदराचा जो रंग आहे ना, तो साडीच्या आणि बॉर्डरच्या मानानेच असला पाहिजे, तरच तो उठून दिसतो. तर ह्या बाबतीत मी दादांसोबत नक्की बोलणार आहे. आणि जे दादा बनवतात स्वतः वस्त्र, त्यांना सुद्धा मी ही रिक्वेस्ट केलेली आहे ऑलरेडी की दादा, असा असा हा एक प्रॉब्लेम होतो, तर हे तुम्ही नक्की पुढच्या वेळेला जेव्हा वस्त्र बनवाल ना, तर तेव्हा हे नक्की तुम्ही विचारात घ्या. कारण ह्यामुळे खरंच बघा, देवीचं जे स्वरूप आहे ना, ते अगदी उठून दिसतं, अगदी सुंदर दिसतं. तर ह्या मुखवट्यावरती ना मी नंतर हळदी कुंकू लावत नाही. सुरुवातीला एकदाच जेव्हा देवीची पूजा सुरू होते, तर तेव्हाच फक्त हळदी कुंकू याच्यावर वाहते. तर आता सगळ्यात जो आवडीचा भाग आहे देवींचा, तो म्हणजे की हा गजरा, आणि त्यातल्या त्यात मोगऱ्याचा गजरा. मोगरा असा बाहेर काढला ना की त्याचा असा सुगंध दरवळतो ना. तुम्हाला पण येतोय का सुगंध मोगऱ्याचा? तर खूप छान वाटतं. म्हणजे बघा किती स्वरूप, काय सांगू मी, म्हणजे मला स्वतःला इतकं भारी वाटलं ना, तर देवीला सुद्धा नक्की आवडलं असेल. आज मस्त असं हे प्लांट आलंय, झिझी प्लांट बोलतात त्याला, आणि खूप छान आहे बघा. प्लांटर पण किती मस्त आहे. आणि मला हे झाड आहे ना, हे मी विचारलं होतं, नर्सरीमध्ये पण गेलो होतो आम्ही, तेव्हा पण मी विचारलं होतं, पण नव्हतं अवेलेबल त्यांच्याकडे.
आणि प्लांट स्वतः चालत आलेला आहे आणि झाडाला तर मी कधीच नाही म्हणू शकत. तर हे कोणी पाठवलं मी तुम्हाला दाखवते. हे पाठवलंय ममाअर्थने. ममाअर्थ म्हणजे सगळे जे क्रिएटर्स आहेत ना, तर त्यांना मला वाटतं सगळ्यांना असे प्लांटर्स आणि प्लांट पाठवत आहेत. तर खूप छान त्यांचं ॲक्च्युली इनिशिएटिव्ह खूप चांगलं आहे. जे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह, ते लोक प्रोडक्ट, आपण जे प्रोडक्ट परचेस करतो, तुम्ही एक प्रोडक्ट घेतलं तर त्याचं एक झाड लावलं जातं. हा इनिशिएटिव्ह मला पर्सनली खूप आवडतो, कारण जितकी झाडं लावू ना तितकी कमीच आहेत. आणि सध्या आपण जे एन्व्हायरमेंटची परिस्थिती बघतोय त्याच्यासाठी ही खूप मस्ट गोष्ट आहे. मी म्हणेन सगळ्यांनी हे केलं पाहिजे सुरू, असं की प्रत्येक जेही परचेस होतं किंवा प्रोडक्ट घेतात किंवा काही त्याच्याबद्दल असं केलं पाहिजे. आणि छान त्यांनी हे मी इथे ठेवते असं मस्त. हे झाड ना खूप सुंदर दिसतं आणि हे इंडोर प्लांट आहे. स्पेशली त्याला थोडंसं ऊन द्यायचं. तर हे त्यांनी सगळ्यांना पाठवलं आहे. वी आर सेलिब्रेटिंग 8 years ऑफ ममाअर्थ अँड वॉन्ट टू थँक यू फॉर बीइंग सच अन अमेझिंग पार्ट ऑफ अवर गुडनेस जर्नी. Together we have made a real impact, planting over 8 lakh trees, and we're excited for what next. Here a little something to say thank you for your continued support. With love, team Mamaearth. आणि थँक यू सो मच ममाअर्थ फॉर दिस. तर मस्त. आज गुरुवार आहे, आज महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी मी झाडांना तर लक्ष्मीच म्हणते आणि खरंच लक्ष्मी देवी स्वतः आपल्या घरात चालून आलेली आहे. तर मस्त, थँक्यू. खूप मस्त इनिशिएटिव्ह आहे हा आणि मला पण खूप आवडला. चलो. तर असं महालक्ष्मी आईचं स्वरूप आजचं खूप 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 सुंदर दिसतंय. बघा किती छान वाटतंय. म्हणजे मला वाटलं नव्हतं की खरंच प्रभावळ इतकी सुंदर वाटेल. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट खरंच आपल्या मनाने, आपल्या हाताने स्वतःच्या करतो ना, तेव्हा आणखीन छान वाटते. तर देवी आईचं स्वरूप बघा किती सुंदर वाटतंय. मला माहिती होतं की तुम्ही व्हिडिओची खूप वाट बघताय, पण तर असं सगळ्यांनीच तुम्ही खूप छान सजवलं असेल. तुमचे सगळ्यांचे खूप छान मेसेजेस येत आहेत की ताई तुझी पूजा बघून आम्हाला सुद्धा पूजेची आवड निर्माण झाली आहे, आम्हाला सुद्धा देवी आईचं स्वरूप खूप छान सजवायची आवड निर्माण झाली आहे. तर खरंच ही गोष्ट खूप छान आहे आणि मी स्वतःला खूप त्या बाबतीत म्हणजे नशीबवान समजते की खरंच मला इतकं काहीतरी चांगलं काम करता येतंय की आज मी ज्या गोष्टी करते त्या बघून तुम्हाला देवाचं करण्याची किंवा आपल्या अध्यात्माची आवड निर्माण होते. तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि तुमच्या घरात सुद्धा फक्त हे एक म्हणजे आपण सजवतोय म्हणून नाही, पण आपल्या घरातच एकंदर त्यामुळे वातावरण इतकं छान होतं ना. जेव्हा आपण स्वतः कसं व्यवस्थित नीटनेटकं राहतो तर आपल्याला कसं छान वाटतं. तर तसंच आपली जी पूजा आहे, जी पूजा आपल्याला आवडली, इतरांना आवडली, तर ती त्या देवाला सुद्धा नक्कीच आवडते. हाच त्यामागचा एक हेतू असतो. तर आईकडे हीच प्रार्थना की सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, लक्ष्मी, आनंद या सर्वांचा वास नेहमी असू दे. आणि पुढचे जे 3 गुरुवार आहेत ते आणखीन सुंदर, आणखीन छान सगळ्यांचे होऊ दे. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.